पुणे मेट्रो एक प्रवास। देशाच्या विकासामध्ये वाहतूक व्यवस्था म्हणजे खूप महत्त्वाचा भाग। पुणे मेट्रो सार्वजनिक जलद परिवहन पुणे मेट्रोचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन जुळ्या शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात आला होता। परंतु पुणे मेट्रो सुरू झाली, पुणेकरांच्या समस्या संपल्या की जन्म झाला नवीन समस्यांचा। याबद्दलच सर्व दृष्टिकोनातून आपण पुणे मेट्रोचा सविस्तर असा आढावा घेणार आहोत। मेट्रोमुळे आम्हाला खूपच जास्त फायदा झालेला आहे। ते कसं काय म्हणजे आमचा वेळ वाचतोय, आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला एवढ्या उन्हाच्या याच्यामध्ये सुद्धा आम्हाला मेट्रोनी एसीचा प्रवास करायला मिळतो। यापेक्षा आणखी सुखद गोष्ट काय असू शकते। आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत पुणे मेट्रोसाठी। आम्ही वाट पाहत होतो कधी मेट्रो चालू होते आणि आता चालू झाली आहे। आणि ट्रॅफिकमुळे सुद्धा ऑटोनी किंवा BMTनी जायला आम्हाला खूप लेट व्हायचा आणि आता आमचा वेळही वाचतोय। आम्हाला एकदम मनसोक्त असं आणि छान असं आम्हाला एसीचा प्रवास करायला मिळतंय। आम्ही खूप खुश आहोत। थँक्यू महामेट्रो। कमी वेळात चांगला प्रवास होतो। ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची पण सोय आहे आणि स्टेशन स्वच्छ सुंदर आहे आणि टाईम टेबल पण पंक्च्युअल आहे। ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स आहे मेट्रोचा। पुणेकरांसाठी चांगली सोय केली आहे, मस्त। मेट्रो मस्त आहे, म्हणजे आम्ही सायकल घेऊन वगैरे पण जाऊ शकतो मेट्रोमधनं। आणि म्हणजे गरवारे टू वनाज सायकलने यायचं आणि मग इथनं घरी 1 किलोमीटरच आहे, ते तेवढं सायकलने जायचं आहे। कन्व्हिनियंट पडतं आणि उन्हाच्या वेळात एसीमधनं यायला पण जरा बरं वाटतं। आणि अजून चांगली आहे मेट्रो, म्हणजे स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे आणि AC वगैरह है, त्यामुळे प्रवास करायला पण चांगलं पडतं। ते जाने का ठंडा अच्छा है, घूमने के लिए अच्छा लग रहा है बोल के लिए आए हम। अच्छा लग रहा है तो ठंडा है मौसम, बच्चे लोग को भी खुशी लग गई घूमने के लिए। पुणेकरांचं मेट्रोचं अनेक वर्षाचं स्वप्न आता प्रत्यक्षात आलं आहे। सध्या 2 मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत। वनाज ते रामवाडी हा मार्ग 13 किलोमीटरचा असून त्यापैकी वनाज ते गरवारे हा 5 किलोमीटरचा मार्ग सध्या सुरू आहे। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग एकंदरीत 17 किलोमीटरचा असून पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या 7 किलोमीटरवर सध्या मेट्रो धावत आहे। वातानुकूलित आणि उत्तम सुविधेसह सुरू असलेल्या मेट्रोने प्रवाशांना खूप फायदे आहेत। मेट्रो रेल्वे ही एक अशी वाहतूक व्यवस्था आहे जिच्या मदतीने एकाच वेळी अनेक लोक सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात। मेट्रो रेल्वे म्हणजेच MRTS म्हणजेच मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे एक अतिशय सोयीचे, जलद, कार्यक्षम आणि विश्वासार्ह माध्यम आहे। मेट्रोतून प्रवासी प्रवास करायच्या आधी मेट्रोचा प्रवास कसा होता? वाढती लोकसंख्या व अतिजलद शहरीकरणामुळे पुण्याच्या वाहतूक समस्येने गेल्या 2 शतकात गंभीर रूप धारण केले आहे। हे लक्षात घेऊन शतकाच्या सुरुवातीपासूनच पुण्यासाठी जलद परिवहनाबद्दल ही चर्चा सुरू झाली। 2006 मध्ये BRT सेवाही सुरू करण्यात आली, पण वाहतूक कोंडी सोडवण्यात तिला काही यश आले नाही। त्याचबरोबर दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पुणे मेट्रोसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले। ऑगस्ट 2008 मध्ये हा अहवाल सादर केला गेला। तब्बल 4 वर्षांनी याला राज्य शासनाची स्वीकृती मिळाली। केंद्र शासनाच्या परवानगीला ही 4 वर्षे वाट पाहावी लागली। 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्गिका 1 व 2 चे भूमिपूजन करण्यात आले। 31.25 किलोमीटर लांबीच्या या 2 मार्गिका उभारण्यासाठी नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीची फेररचना करून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र व राज्य शासनाची 50-50% भागीदारी असलेल्या कंपनीची स्थापना करण्यात आली। या प्रकल्पासाठी जवळपास 11,400 कोटी खर्च झाल्याचा अंदाज आहे। सामान्यातल्या सामान्य माणसाला पण जे आहे मेट्रो परवडणार आहे। मेट्रो बांधताना आम्ही पर्यावरणाचा खूप विचार केला आहे की मेट्रो ही एक पर्यावरणपूरक असं सिटी ट्रान्सपोर्ट आहे आणि इलेक्ट्रिकवर चालते, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धूर वगैरे होणार नाही। आवाज सुद्धा व्हेकलपेक्षा खूप कमी असतो। मोठ्या प्रमाणावर लोकांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली जाते मेट्रोमुळे आणि इलेक्ट्रिकवर चालते असल्यामुळे ते ग्रीन ट्रान्सपोर्ट आहे एक प्रकारचा।
आणि त्या व्यतिरिक्त मेट्रो फर्स्ट आणि लास्ट मेल कनेक्टिव्हिटीसाठी सायकल म्हणा किंवा ई रिक्षा म्हणा किंवा ई स्कूटर म्हणा ते देखील प्रमोट करणार आहे. सध्या या दोन्ही मेट्रो 3 डब्याच्या आहेत आणि प्रत्येक डब्यात 325 प्रवाशांना प्रवास करण्याची क्षमता आहे. 3 डब्यातील एक डब्बा हा महिलांसाठी राखीव आहे. दररोज सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर 20 मिनिटांनी या मेट्रोची फेरी सध्या सुरू आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानंतर या मेट्रोच्या फेरीची वेळ कमी होणार असं महामेट्रोचं म्हणणं आहे. पहिल्या 3 दिवसातच जवळपास 1 लाख प्रवाशांनी या मेट्रोतून प्रवास केला आहे. एकीकडे आपण वातानुकूलित आणि उत्तम सुविधा पुणेकरांना मिळाल्याचं बघतोय, तर दुसरीकडे या महामेट्रोमुळे काही लोकांना आपलं राहतं घर तोडताना पाहावं लागलं. या लोकांना आपलं घरदार सोडून खूप समस्यांना सामोरे जावं लागत आहे. कामगार पुतळा वसाहतीचं पुनर्वसन करण्यासाठी पुणे महामेट्रोने SRAला 250 कोटीपर्यंत बजेट दिलेलं आहे. तरीसुद्धा पुणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ह्याच्यात पुनर्वसन करण्यास सक्षम नाही आहे. त्यामुळे गेले 150 दिवस झाला आम्ही इथं आंदोलन करत आहे. आम्ही तेच मागणी करतो की आमचं जे पुनर्वसन आहे ते योग्यरित्या व्हावं. बाकीचे जे अपात्र आहेत त्यांना सगळ्यांना पात्र करण्यात यावं व आम्हाला रोख मोबदला देऊन आमचा प्रश्न मार्गी लावा. पुनर्वसनाचा प्रश्न तर वेगळाच, परंतु काही स्थानिक नागरिकांचं तर असं म्हणणं आहे की मोबदला कितीही दिला तरी या जागेशी आमचं भावनिक नातं आहे, ज्याचा मोबदला कशातच मोजता येणार नाही. परंतु जो मोबदला दिला गेलाय त्यात हे नागरिक समाधानी आहेत का? कारण जिथे पुनर्वसन करण्यात आलं आहे त्या ठिकाणी 15 माळ्यांची इमारत असून तिथे लिफ्ट आणि इतर गोष्टींचीही सुविधा नाही आणि काही विकलांग आणि वरिष्ठ लोकांचं तर तिथं राहणं जवळपास अशक्य झालं आहे. जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं हक्काचं पाणी मिळवण्यासाठी इथल्या नागरिकांना खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. या सुविधा पुरवण्यातही पुणे मेट्रो प्रशासन अपयशी ठरल्याचं त्यातील नागरिकांचं मत आहे. त्यामुळे संघर्ष करत आणि लढत आयुष्य जगणाऱ्या या नागरिकांना त्यांच्या हक्काचं पुनर्वसन समाधानकारक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर सध्या भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. जवळपास 100 फूट खोल असलेल्या या बोगद्याचं खूप आव्हानात्मक काम सध्या सुरू आहे. या भुयारी मार्गाच्या कामामध्ये 8,000 कर्मचारी हे सध्या कार्यरत आहेत. भुयारी मेट्रो स्थानकामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 5 किलोमीटरचा भाग पूर्णपणे भुयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे हे सध्या पूर्ण झालेले आहेत. या 5 किलोमीटरच्या भुयारी मार्गात 5 स्थानके आहेत. या बोगद्याचं आव्हानात्मक काम कधी पूर्ण होईल आता याचीच प्रतीक्षा आहे. पर्यावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरणात सर्व जीवांचा समावेश होतो. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव, निर्जीव, पर्जन्यमान, उंची,
तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. यापैकी मानव प्रजात झपाट्याने विकास करत आहे. मागील काही शतकापासून मानव आपले जीवन आनंदमय करण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करत आहे. त्यातील काही प्रयोगामुळे पर्यावरणातील घटकात बदल होत आहे. पुणे मेट्रोचा पूर्ण कल सौर ऊर्जेवर असला आणि जरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन हवा प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होत असले तरीसुद्धा पुणे मेट्रोचे पर्यावरणावर काही दुष्परिणाम आहेत. मेट्रो मार्गावरील झाडे तोडल्याने खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणावर नुकसान होत आहे. Forefront of landscaping and gardening for the past 40 years. Our team here today is going to demonstrate how a tree is to be transplanted in a professional manner. It is very essential today in our society to save the trees due to the rapid urbanization. We are here in Pune and these trees are going to be affected and are going to be saved from getting damaged. So Pune Metro has been very helpful and the management wants to save as many trees as they can. So today we're going to see how these trees are going to be saved. We've been working on these trees for the past 3 to 4 months. We have prepared these root balls and today we are going to move the trees. Very often you see that people move the trees, they dig the trees up and they move them immediately. Most of the mortality of the trees happen as a result of this. We are hoping that this procedure that we demonstrate will result in a full canopy transfer. We have not pruned any of the canopy. The entire 40-50 feet size canopy is intact and we are going to be moving these about 5 kilometers away into a more secure location and we expect that the trees are going to be working. Metro corridor in Pimpri Chinchwad area. This is an elaborate process and takes about 3 to 4 months but has very high survival rate. We have already started shifting our trees to the new location nearby in last 2 days after 4 months of preparation. परंतु महामेट्रोने जो दावा केला आहे की सर्वच झाडांचं पुनरोपण केलं आहे, परंतु पडताळणीनंतर सर्वच झाडांचं पुनरोपण झाल्याचं निदर्शनास आलं नाही. त्यामुळे झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. झाडांचं पुनरोपण झालं, परंतु त्यापैकी किती झाडं जगलीत आणि किती झाडं जगतील हे पाहणं मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. अजूनही आव्हानात्मक असलेल्या स्वारगेट ते शिवाजीनगर या भुयारी मार्गाचं काम सध्या सुरू आहे. पुणे शहरातील उर्वरित मेट्रोची सर्वच भागातील कामे साधारणतः वर्षभरात पूर्ण होतील असा दावा महामेट्रोने केला आहे. भुयारी मार्ग हवा की नको या वादामुळेही पुणे मेट्रोला विलंब झाल्याचं बऱ्याच जाणकारांचं मत आहे. अशा प्रकारे खूप प्रदीर्घ अशा प्रतीक्षेनंतर सुरू झालेली पुणे मेट्रो पुणेकरांसाठी कितपत फायदेशीर, कितपत पर्यावरणपूरक आणि बेघर झालेल्या नागरिकांसाठी कितपत समाधानकारक आहे ही येणारी वेळच सांगेल.